सर, या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो, माझं नाव नील आहे आणि इकडचा मी मूळ रहिवासी आहे. आपण हे बघता याच्या पाठीमागेच माझं घर आहे, जिथे आम्ही मागील 3-4 वर्षापासून राहत आहेत. हे आमचे शेजारी आहेत, जे मला वाटतं एक 50-100 वर्षा अगोदरपासून इथे स्थायिक आहेत. तर तुमच्या बाजूला जो तलाव दिसतोय, हा जो तलाव जो आहे ना, हा आमच्या 2-3 पिढ्या अगोदरचा हा आमच्या चर्चचा मुख्य तलाव आहे. आणि या तलावामध्ये अगोदर जो पाणी यायचं, म्हणजे जे पावसाचं पाणी यायचं, ते साठवून आमच्या इकडची जनावरे म्हणजे गायी म्हणा किंवा इथे जी शेळी मेंढी पाळत होते, ते लोक ह्या तलावाचा वापर करून त्यांच्या प्राण्यांसाठी तो पाणी प्यायला होता. त्याच्यानंतर आमच्या इकडचे काही लोक ना ऑक्शन, म्हणजे याचं ऑक्शन व्हायचं, त्याच्याने ते मच्छीमारीचा व्यवसाय करायचे आणि ते एक सर्टन पिरियडसाठी ते त्याच्यावर उदरनिर्वाह करायचं. पण आता मागील 3-4 वर्षापासून आम्ही बघतोय ना, की पाणी प्रत्येक वर्षानुवर्षी दूषित होत चाललेलं आहे. आणि आता आम्ही फक्त मागील 3 दिवस बघितलेला ना, हा एवढा पाणी दूषित झालेला आहे ना, की 3 दिवस झाले आम्ही इथे राहणारे म्हणजे इथे ह्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना एवढा त्रास व्हायला लागलेला आहे, की आम्हाला लिटरली पोटामध्ये मळमळ होऊन उलटी, ओमिटिंग, आणि माझ्या मुलाने 2 दिवस ओमिट सुद्धा केलेला खाल्यानंतर. कारण हा दुपारी जेव्हा तो स्कूलमधून येतो तेव्हा याचा बाष्पीभवनाने मला वाटते जास्त प्रभाव होत असेल आणि त्यामुळे जास्त त्रास होतोय. तर मी काल जातीने आमचे डोंगरी गाव मंडळ आणि तारोडी गाव मंडळ यांना प्रत्यक्षरित्या भेटून त्यांना सांगितलं आणि त्यांनी इमिडिएटली येऊन सकाळी त्याची पाहणी वगैरे केली. तर आता असं झालेलं आहे की ह्या फक्त पाण्याने आमच्या इकडच्या स्थानिक लोकांना तर सोडा, आता इथे सिनियर सिटीजन राहतात, या घरामध्ये सुद्धा सिनियर सिटीजन राहतात आणि ते आम्हाला सांगतात की आम्हाला त्रास होतोय, श्वसनाचा त्रास होतोय. कदाचित या पाण्याच्या वासामुळे त्यांना नक्कीच रित्या तो श्वसनाचा त्रास होतोय, कारण आम्हाला सुद्धा तो त्रास होतोय. आता याच्या पुढे जर तुम्ही त्या साईडला गेला बघितलं ना, तर आमचे स्थानिक लोक तिकडे शेती, भात शेती आणि भाजीपाला लावत आहेत. आता हा पाणी जो आहे ना, तो काही इथून डायव्हर्ट होऊन त्या शेतामध्ये घुसलेला आहे आणि त्या शेतामध्ये घुसल्यानंतर त्यांना स्किन्स इश्यू, कारण हा पाणी कुठेतरी केमिकल, तुम्ही पूर्णपणे त्याच्यावर बघितलं ना, वर असा केमिकलचा थर सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे त्यांना स्किन इश्यू आणि त्यांच्या भात शेतीवर आणि त्यांच्या भाजीपाल्यावर सुद्धा त्यांचा प्रॉब्लेम्स होत चाललेले आहेत. तर ते वारंवार ते सुद्धा सांगत आहेत की आम्हाला शेतातून घरी गेल्यानंतर पायाला खाज वगैरे येतं आणि त्याला असे छोटे छोटे हे येतात. तर त्याचा कुठेतरी ह्या पाण्याचा परिणाम आमच्या स्थानिक लोकांवर होत चाललेला आहे. शासनाने याच्यावर काहीतरी ठोस उपाय करायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा स्रोत म्हणजे कुठून येणारा तो पाणी तो थांबवला तर आम्हाला अतिशय उत्तम होईल. माझं नाव हेलन एडविन गोन्साल्विस. मी ह्या तलावाच्या बाजूलाच राहते, माझं घर आहे आणि आता ते नवीनच बांधायचं घेतलेलं आहे. पण माझं जवळजवळ मी 40 वर्षापासून या गावात लग्न होऊन आलेली आहे. पण तेव्हापासून मी बघते की इकडे ह्या बाजूला पूर्ण शेती करायची लोक आणि इतका शुद्ध पाणी होता आणि इथे आम्ही बसायला आणायचो, लहान मुलांना खेळायला आणायचो आणि इथे माझ्या पण मुलांना मी इथे आणून म्हणजे बसवलेलं आहे ह्या कंपाऊंडवर आणि त्यांनी शुद्ध हवा त्यावेळेला होती आणि इतकं चांगलं वाटायचं की एकदम अगदी भरभरून सकाळी संध्याकाळी भरपूर चांगलं वाटायचं. पण आता अशी परिस्थिती झालेली आहे की इथे बसायचं तर सोडाच, पण इथून जाणं किंवा आम्हाला तिथं बसणं, आमच्या घराजवळ उभं राहणं पण एकदम कठीण झालेलं आहे. आणि तो आता डम्पिंगचा वास तर येतच होता, त्याच्यामध्ये आणखीन या सांडपाण्याच्या वासाने आम्हाला इतका त्रास झालेला आहे की बघायलाच नको. आणि हा वास आम्हाला 1 दिवस नाही 2 दिवस नाही, हमेशा घ्यावाच लागतो आणि अजून तरी किती म्हणजे आम्ही किती वेळ घेत राहणार. तरी आम्हाला असं वाटतं की इथे थोडीशी येऊन बघावं, शासनाने बघावं आणि तसे रिपोर्ट करून पुढची कार्यवाही करावी. माझं नाव डेव्हिड न्यूनिस. मी तारोडी गाव जो आहे, हा जो तारोडी गाव आहे त्याचा सचिव आहे. अँड तुम्हाला माहीत आहे आमचा हा गाव आहे पूर्ण म्हणजे 100% स्थानिक भूमिपुत्राचा गाव आहे. इकडे बाहेर लोक म्हणजे ये जा करत असतात, पण जे लोक राहतात ते 100% स्थानिक रहिवासी आहेत. ही जी एरिया तुम्ही बघत आहात ती एकदम ग्रीनरी म्हणजे पूर्ण ग्रीनरी असते. याच्यामध्ये 100% भाताची लागवड केलेली असते या सीझनमध्ये. पण आता तुम्ही बघणार एक सुद्धा शेत इकडे भाताची लागवड किंवा बऱ्याच 2 वर्षापासून करत नाही आहे. आम्ही ऑलरेडी डम्पिंगसारख्या खूप मोठ्या समस्येला इतके आम्ही डिस्टर्ब आहोत की तुम्हाला पण माहितीच आहे ती समस्या किती मोठी आहे आणि किती भयानक आमच्यासाठी आहे. तर एक मोठा तो राक्षसच आमच्यासमोर उभा असताना आता ही एक मोठी समस्या झालेली आहे. इथून जाणाऱ्या लोकांना सर्वांना इतका तर त्रास होऊ लागलेला आहे, कालपासून इतका स्मेल आणि इतका इथे वास येत आहे आणि भरपूर समस्या उद्भवत आहे त्याच्यामध्ये. तर मी तुम्हाला अजून जाऊन सांगेन की ही जी शेतं जे अगोदर आता पावसाळ्याचं सीझन संपल्यानंतर इकडे क्रिकेट्स वगैरे पूर्ण सर्व केलं एकदम क्लीन आणि नीट अशी एरिया होती. परंतु आता या पूर्ण एरियाची तुम्ही बघू शकता तुमचा नंतर कॅमेरा फ्लिप करून ही पूर्ण एरियाची वाट लागलेली आहे. तर मी प्रशासनाला असंच सांगेन की याच्यावरती काहीतरी एक परमनंट सोल्युशन आम्हाला देण्यात यावं.
जसं नील आणि मॅमनी जसं सांगितलेलं की ह्याचं मेन स्रोत कुठं आहे, कुठून हा पाणी येतो, ह्याचं एक चांगलं त्यांचं सर्वे करून आणि स्पेशली आता टेम्पररी तरी याच्यावरती सोल्युशन म्हणून याच्यावरती औषध फवारणी आणि काहीतरी करून की लोकांना काही त्रास किंवा काय मोठ्या समस्या उद्भवणार नाहीत त्याच्यासाठी काहीतरी एक सोल्युशन करून गावकऱ्यांना एक मदत करावी हीच शासनाला आमच्याकडून विनंती आहे. माझं नाव वेन्सी मुनीस आहे. मी तारोडी गावातील मूल ख्रिश्चन रहिवासीचा एक सभासद आहे आणि हा प्रॉब्लेम गटाराचा प्रॉब्लेम आहे. हा पाणी आणि हा अशुद्ध पाणी हा डोंगरी गावातून गटाराचा येत आहे आणि त्यामुळे आमच्या लोकांची 25 ते 30 एकर भूमिपुत्रांची शेती खराब झालेली आहे आणि प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून सर्व इंजिनियर पानपट्टे साहेब, खांबीत साहेब यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करूनसुद्धा त्यांनी याच्याकडे कानाडोळा केलेला आहे. नगरसेवकसुद्धा इथे 2-3 वर्षापूर्वी आलेले आणि ह्याचा मार्ग काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला, पण त्यांना मार्ग काही सापडत नाही. इंजिनियरसुद्धा महापालिकेचे फेल झालेले आहेत आणि वेळोवेळी हा सर्व अशुद्ध पाण्याचा त्रास आमच्या सर्व गावकऱ्यांना होत आहे. आजूबाजूला राहणारे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं यांना हा अशुद्ध पाण्याचा वास भरपूर येत आहे. हे आमचं चर्चचं गेली 200 वर्ष तलाव आहे आणि ह्या तलावाचा निलाव होत असे आणि ते 50 ते 70 हजार रुपयाने हा निलाव जात आहे. पण यंदा हे तलाव 1 रुपयालासुद्धा या कोणीही याचा निलाव घेतला नाही. आमची प्रशासनाकडे एवढीच विनंती आहे की ह्याचा मार्ग आपण काढावा आणि हा येणारा गटाराचा पाणी कुठेतरी बंद झाला पाहिजे. जर हा पाणी लवकरात लवकर बंद झाला नाही तर आम्ही महापालिकेमध्ये सर्व गावकरी, डोंगरी तारोडीचे सर्व गावकरी मोठं आंदोलन करू आणि प्रशासनाला विचारू की हे जे चाललेलं आहे, जो प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे, ज्याप्रमाणे डम्पिंग ग्राउंडचं दुर्लक्षण केलेलं आहे तसंच या गटाराचं दुर्लक्ष गेली 5 ते 7 वर्ष करत आहे, त्याच्यावर तुम्ही ठोस उपाययोजना करावी असं आम्ही प्रशासनाला सांगत आहोत, आयुक्तांना सांगत आहोत. महापालिकेतील आमदार, खासदार आणि महापौर यांना आम्ही सांगत आहोत की हा तारोडी गावातील गटाराचा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न आपण लवकरात लवकर सोडावा.